भाची मामाच्या गावाला आलं म्हणल्यावरती भाची मामाला फाडणार हे 100% फिक्स आहे. आमची डंबू म्हटली मला काहीतरी खायचं आहे. मला म्हटली मॅकडॉनल्ड्सला मला बर्गर खायचा आहे आणि केक खायचा आहे. म्हटलं चल जाऊया. डायरेक्ट आलो पहिला दीदीच्या घरी, दर्शनला पण घेतलं बरोबर आणि आम्ही तिघंजण मिळून चाललो आहे आता मॅकडॉनल्ड्सला आपल्या हायवेला. मॅगडीला मी बरेच दिवस आलो नव्हतो म्हणून म्हटलं चला जाऊया आणि इंग्लिश वडापाव आपण खाऊन येऊया. ऑर्डर करायचं ऑनलाईन सिस्टम केल्यामुळं लोक बरोबर गणतात, काय ऑर्डर करायचं समजत नाही आणि वेगळंच ऑर्डर करून बसतात. कमीत कमी 10-15 मिनटं ऑर्डर करायला लागतात. ऑर्डर केली आणि आम्ही टेबलवर जाऊन बसलो. पहिला आम्हाला त्याने डायरेक्ट चॉकलेट शेक्स दिले. शेक्स काय आम्हाला प्यायचे नव्हते. नंतर बघितलं तर एकदम खिरेवाणी दिसत होतं, पण भावानं क्वालिटी एकदम विषयकडे होती. कधी आला सांगणे ट्राय करा, एकदम भारी क्वालिटी होती. आम्ही मागवलं होतं मस्तपैकी चिकन बर्गर. मी महाराजा चिकन बर्गर मागवलं होतं आणि डंबोनं आमच्या व्हेज बर्गर मागवलेला. हे मेयोनीज फ्राईज जे आहे ते मला खूप आवडते म्हणून ते एक मी मागवलं. डंबो आणि दर्शन काय आमची थांबणार, डायरेक्ट बर्गर आल्या बुक्काच पडायला लागलीत. माझा पण महाराजा बर्गर आला, मी डायरेक्ट घेतला आणि पहिला बाईट खाल्ला. एक नंबर भावानं. क्वालिटी जी मेंटेन आहे ना इथली ती विषय कट आहे, काहीच विषय नाही. सगळं 5 मिनटात संपवलं आम्ही. नंतर आम्ही मागवला मॅक फ्लरी म्हणून आईस्क्रीम आणि त्यामध्ये ओरिओचे बिस्किटचं क्रश असते भावनो, ते पण एकदम क्वालिटी होतं, एकदम भारी होतं. तुम्ही कधी आला की नाही ते पण ट्राय करा, एकदम भारी आहे. 100 रुपयामध्ये येतं आहे. अशा तऱ्हेने टेबलवरचं खायला पण संपलं आणि मामाचा किस्सा पण रिकामा झालेला आहे भावनो. दर्शनला घरी सोडलं, दीदीला बाय बाय केलं. शाडो रुसली होती तिला नेलं नाही म्हणून आणि आम्ही चाललो आमच्या घरी. भावानं व्लॉग आवडला असेल तर भावाला फॉलो करून नक्की जावा.